नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत गावाकडच्या पद्धतीने चमचमीत अशी सुक्या झिंग्याची भाजी। खूप छान आणि खूप टेस्टी लागते ही भाजी। तर ही भाजी आपण आज चुलीवर बनवणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे चुलीवर कढई ठेवली। आता मी इथे झिंगे घेतलेत सुके। तर हे कढईमध्ये घातले, थोडंसं याला गरम करून घेऊया, म्हणजे जे ह्याच्यामध्ये कच्चा वास असतो तो ह्याच्यातला निघून जाईल। तर इथे 2 मिनिटं मी झिंगे फक्त गरम करून घेणार आहे। आता 2 मिनिटांनंतर बघा झिंगे मी एका ताटामध्ये काढून घेतले। तर आता याच कढईमध्ये मी फोडणी देणार आहे भाजीसाठी। तर इथे 3 ते 4 पळ्या मी तेल घेतलं। याच्यामध्ये कांदा, टमाटर, आंबा घेतलाय चिरून, लसूण आणि कढीपत्ता घेतला मी फोडणीसाठी। तर इथे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी कांदा घातला। इथे मी 2 मीडियम साइजचे कांदे चिरून घेतलेत बारीक। आता कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा चांगला सोनेरी झाल्यानंतर याच्यामध्ये मी 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातली। त्याच्यानंतर आपल्याला घालायचे लसूण। इथे 4 ते 5 लसूण मी ठेचून घेतल्या। आता कांदा आणि लसूण चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये। त्याच्यानंतर घालायचे टमाटर। तर टमाटर मी इथे 1 घेतला बारीक चिरून। तर कांदा टमाटर आपल्याला चांगला असं तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला घालायचा आहे कच्चा आंबा चिरून घेतलेला बारीक। तर आंबा इथे आपल्याला तेलामध्ये चांगला असा मऊ होईपर्यंत भाजायचा आहे। तर आंबा इकडे शिजतोय फोडणीमध्ये, तोपर्यंत आपल्याला इथे मी झिंग्यामध्ये पाणी घालून ठेवलं होतं। तर इथे आपण झिंगे पाण्यातनं पिळून घेऊया, सगळं पाणी काढून घेऊ त्याच्यातलं। तर इकडे आंबा तोपर्यंत फोडणीमध्ये भाजला। आता याच्यामध्ये आपण घालूया झिंगे। आता झिंगे मस्त असं फोडणीमध्ये भाजून घेऊया। आता याच्यामध्ये मसाले घालूया। अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, छोटा अर्धा चमचा गरम मसाला घातला मी। आता मसाले आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये पाणी घालूया आपण झिंगे शिजण्यासाठी। तर जास्त पाणी नाही घालायचं याच्यामध्ये। तर मी इथे 1 वाटीभर पाणी घातलं याच्यात, अर्धा चमचा मीठ। आता हे मिक्स करून घेऊया। आता याला चांगली उकळी यायला लागली। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 ते 6 मिनिटं चुलीची आग कमी करून आपल्याला झिंगे शिजवून घ्यायचे आहेत। तर बघा 5 ते 6 मिनिटांनंतर मी याच्यावरचं झाकण काढलं। याच्यातलं पाणी पूर्णपणे आटून गेलं। आता याच्यावर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली। मस्त आपली सुक्या झिंग्याची भाजी तयार झाली इथे चमचमीत अशी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने। तर आपण एका डिश मध्ये आता काढून घेऊया। वरून थोडीशी कोथिंबीर घालूया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।